विरोधी पक्षनेते माजी विरोधी पक्षनेत्यांनी काही आरोप केले। खरं माझे सर्व पत्रकार बंधू नम्रपणे विनंती सर्व चॅनलवाल्यांना की राजकारण करत असताना की त्याला मर्यादा असतं पाहिजे असा मी विचाराचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे। आणि आरोप करताना बिनाबुडाचे आरोप करताना कुठलाही पुरावा नसताना खरं मी एक दोन कार्यकर्ते आम्ही सर्व बरोबर होतो, तर बऱ्याच कार्यकर्त्याचा आमचा असा निष्कर्ष निघाला की जी लोकसभा गेली त्या लोकसभेला जो जळगाव शहराच्या नागरिकांनी जो आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला दिला आणि इतक्या मोठा लीड जो 61,000चा लीड दिला आणि तो त्यांना जिव्हाळी लागला आणि स्वतःच्या बूथमध्ये ते लीड देऊ शकले नाही। आम्हाला जी माहिती मिळाली की प्रक्षेश श्रेष्ठींनी त्यांना खूप झापलं की बा तुमच्या बूथमध्ये तुम्हाला लीड मिळाला नाही आणि ते कदाचित त्यांना जिव्हाळी लागला असेल म्हणून ते असे बिनबुडाचे आरोप करताय। माझी खरं त्यांना नम्रपणे विनंती आहे की जर आरोप करायचे असतील, राजकारणाच्या स्पर्धा करायच्या असतील तर विकासाच्या स्पर्धा करा। आरोप बिनाबुडाच्या आरोपच्या स्पर्धेमध्ये जनता हुशार। आम्ही कायम सांगतो की आम्ही टीकेला उत्तर विकासातून देऊ आणि मी आपल्या माध्यमातून शिवाजीनगरचा ब्रिज असेल, पिंपऱ्याचा ब्रिज असेल, याचा निधी कोणी आणला याचं जनतेने मी सांगण्यापेक्षा माहिती अधिकारमध्ये मागावं। राज्य सरकार कलेक्टरकडे माहिती अधिकारांनी मागावं, त्याची माहिती घ्यावी आणि मग जनतेने विश्वास ठेवा की कोण खरं बोलतं आणि कोण खोटं बोलतं। आणि आज ह्या माध्यमातून विनाकारण बिनबुडाचे आरोप करायचे आणि एक त्यांना जी हाव झालेली आमदार होण्याची, मला वाटते हावच्या पोटी काहीतरी बिनबुडाचे आरोप करायचे। माझी परत त्यांना विनंती की राजकारण हे विकासाचं झालं पाहिजे, डर्टी राजकारण करू नका, स्पर्धा करा, विकासाची स्पर्धा करा। डर्टी राजकारण लोकांना आवडत नाही। लोक सुज्ञ लोक आहेत, लोकांना सर्व समजतं चांगलं वाईट काय। मी तर परत सांगेल जनतेला, तुमच्या नजरेत राजूमामा नालायक असेल पण जनता आमच्यावरती प्रेम करते। जनतेने 2 वेळेस आम्हाला प्रचंड आशीर्वाद दिलेले आणि येणाऱ्या काळात सुद्धा जनता आम्हाला प्रचंड आशीर्वाद देईल, कारण आम्ही जनतेमध्ये नम्रपणे वागतो, कोणाशी आरेरावी करत नाही, कोणी ठेकेदाराच्या आम्ही कधी मिटिंगा घेतल्या नाही रेस्ट हाऊसला। म्हणून माझी विनंती आहे जनतेला, ज्या वेळेला आम्ही लोकांसमोर जातो आम्ही परत 365 दिवस जनतेचा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न करतो। आम्ही महापालिकेत जे बोलण्याचा मांडण्याचा DPTCमध्ये जो प्रयत्न केला, आम्ही आयुक्ताला रस्ते, महापालिकेचे रस्त्याचे खड्डे बुजण्याविषयी आम्ही बोललो की ज्या 50 लाखाच्या 23 मेला जे ठराव झाले होते, प्रत्येक प्रभागाला 50 लाखाचा रस्ता दुरुस्तीसाठी काढायचे, ते त्यांनी महापालिका प्रशासनाने लेट केलं। आणि मी आपल्याला प्रश्न करतो की मी जनतेसाठी प्रश्न मांडले पाहिजे का नको, आणि DPTC असेल का विधानसभा असेल, हे आम्हाला लोकसभेचं सर्वात मोठं मांडण्याचं मोठं हत्यार आहे। आणि म्हणून आम्ही एखाद्या लोकांना दाखवून किंवा न करताना आम्ही लोकशाही मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो। आम्ही जनतेसमोर प्रश्न मांडतो, जनतेचे प्रश्न हाऊसमध्ये मांडतो, DPTC सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करतो आणि मला वाटतं ते गैर नाही आहे। आम्ही एखादा अधिकारी जर काम करत नसेल तर लोकशाहीचा आम्हाला अधिकार दिलेला आहे, तो अधिकाराचा आम्ही वापर केलेला आहे। महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे त्या घटनेचा आम्ही वापर केलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही इथे चूक नाही आहे। आणि त्यांना जर वाटत असेल की त्यांनी म्हटलं समोर, तर मी जनतेच्या समोर यायला तयार आहे, त्यांनी पुराव्यासहित यावे, नाहीतर त्यांचे इतके पुरावे आमच्याजवळ आहे पण मी डर्टी राजकारण करणार नाही। त्यांचे आमच्या समोर पुरावेसहित ज्या लोकांना त्यांनी त्रास दिलेला आहे ते लोक आमच्या समोर येऊन बसायला तयार आहे। पण मी परत सांगतो की मला डर्टी राजकारण पटत नाही, कारण मी ह्या मानाचा आहे की विकासाच्या स्पर्धा झाला पाहिजे आणि या विकासाच्या स्पर्धेमध्ये कोणाचा बळी जाऊ नये, डर्टी राजकारणात बळी जाऊ नये ही काळजी घेतली गेली पाहिजे। आणि मी तर त्यांच्या सांगेल की त्यांच्या घराच्या समोरच्या लोकांच्या काय संस्था बळकावल्या, 15 मजल्यावरती काय काय चाललं हे सर्व जळगाव शहराच्या व्यापाऱ्यांना माहीत आहे, म्हणून मी त्याच्यात जास्त जाणार नाही।